IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कॅप राऊंड 2 साठी नागपूरमधील वॅकन्सी बघणार आहोत। तर नागपूरमध्ये 10 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये 1755 सीट्स वॅकंट आहेत। तर हे 10 कॉलेज कुठले आहेत आणि या कॉलेजमधल्या कुठल्या ब्रांचेस आहेत ज्यामध्ये सीट्स वॅकंट आहेत ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघूया वॅकन्सी म्हणजे काय। तर यामध्ये मेनली 2 प्रकारची वॅकन्सी आहे। पहिली वॅकन्सी आहे डायरेक्ट वॅकन्सी, जी नागपूरमध्ये जे 10 कॉलेज आहेत ज्यामध्ये 1755 सीट्स वॅकंट आहेत। तर हे नागपूरमधले मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स आहेत। फर्स्ट राऊंड मध्ये मायनॉरिटीच्या सीट फक्त मायनॉरिटीच्या स्टुडंटलाच दिल्या जातात, परंतु आता सेकंड राऊंड मध्ये ज्या काही मायनॉरिटीच्या सीट्स वॅकंट राहिलेल्या आहेत त्या सीट इतर विद्यार्थ्यांना देखील अवेलेबल होतात। मायनॉरिटीचे स्टुडंट कमी असल्यामुळे या कॉलेजमध्ये फर्स्ट राऊंड मध्ये मायनॉरिटीच्या सीट वॅकंट राहिलेल्या आहेत आणि त्या सीट आता सेकंड राऊंड मध्ये इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत। मायनॉरिटी कॉलेजमध्ये कशाही प्रकारचं रिझर्वेशन नसतं, त्यामुळे सर्व विद्यार्थी ओपनचेच ट्रीट केले जाणार आहेत। परंतु आपल्याला ऍडमिशन मिळाल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला फीस मध्ये बेनिफिट मिळणार आहे। तर या संधीचा आपण फायदा घेऊ शकता। तर अशा 1755 सीट्स नागपूरमध्ये वॅकंट आहेत। दुसरी वॅकन्सी आहे इनडायरेक्ट वॅकन्सी। इनडायरेक्ट वॅकन्सी म्हणजे बेटरमेंट केल्यामुळे होणारी वॅकन्सी। इनडायरेक्ट वॅकन्सी ही कुठेही दिसणार नाही, कारण एखादा स्टुडंट ज्या वेळेस बेटरमेंट करतो म्हणजे त्याला फर्स्ट राऊंड मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे परंतु त्याने बेटरमेंट केलेलं आहे, त्याला कॅप राऊंड 2 मध्ये एखादं चांगलं कॉलेज मिळेल तर त्याचं फर्स्ट राऊंड मध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज निघून जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट होणार आहे। ही इंटरनल वॅकन्सी आहे, ही कुठेही दिसणार नाही। सॉफ्टवेअरला ते कळणार आहे की इथला स्टुडंट आता त्याला सेकंड राऊंड मध्ये दुसरं कॉलेज मिळत आहे, त्यामुळे याचं पहिलं कॉलेज मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती वॅकंट होणार आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं। त्यामुळे एखाद्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे किंवा नाही याचा विचार न करता आपल्याला सर्व कॉलेजचे चॉईस कोड आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचे आहेत। ज्या कॉलेजमध्ये डायरेक्ट वॅकन्सी आहे त्या कॉलेजचे तर कंपल्सरीली टाकायचेच आहेत, परंतु ज्या कॉलेजमध्ये वॅकन्सी नाही त्या कॉलेजचे चॉईस कोड देखील आपल्याला टाकायचे आहेत। तर आता आपण नागपूरमधील जे काही 1755 सीट वॅकंट आहेत ते कॉलेज कुठले आहेत ते आपण बघूया। पहिलं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, यामध्ये 31 सीट्स वॅकंट आहेत। सेकंड कॉलेज आहे प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 120 सीट्स या ठिकाणी आहेत। SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, 162 सीट्स या ठिकाणी वॅकंट आहेत। JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या ठिकाणी 400 सीट्स वॅकंट आहेत। पुढचं कॉलेज आहे झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या ठिकाणी 333 सीट्स वॅकंट आहेत। 6 नंबरचं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, या ठिकाणी 51 सीट्स वॅकंट आहेत। तर हे रायसोनीचं दुसरं कॉलेज आहे, आपण चॉईस कोड बघू शकता। नंतरचं कॉलेज आहे अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यामध्ये 16 सीट्स वॅकंट आहेत। तर सेंट व्हिन्सेंट पॅलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 358 सीट्स वॅकंट आहेत। नेक्स्ट आहे प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यामध्ये 129 सीट्स वॅकंट आहेत। आणि शेवटचं कॉलेज आहे विदर्भा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यामध्ये 155 सीट्स वॅकंट आहेत। तर अशा ह्या 1755 सीट्स नागपूरमध्ये वॅकंट आहेत। तर ह्या कॉलेजमधल्या कुठल्या ब्रांचेस आहेत आणि त्या ब्रांचमध्ये किती सीट वॅकंट आहेत ते आता आपण डिटेलमध्ये बघूया। पहिलं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे। याचा कॉलेज कोड 4116 असा आहे आणि यामध्ये पहिली ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि दुसरी ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, यामध्ये 11 सीट्स वॅकंट आहेत। अशा 31 सीट्स या ठिकाणी वॅकंट आहेत। पुढचं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूरमधलंच हे रायसोनीचं दुसरं कॉलेज आहे। कॉलेज कोड आहे 4142 आणि यामध्ये सिव्हिल नंतर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मध्ये अशा पद्धतीने वॅकन्सी आहे। टोटल 51 सीट्स वॅकंट आहेत। प्रत्येक ब्रांचचा चॉईस कोड आपण या ठिकाणी बघू शकता। पुढचं कॉलेज आहे प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे देखील ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे। कॉलेज कोड आहे 4123 आणि यामध्ये सिव्हिल 40 सीट्स, इलेक्ट्रिकल 10, केमिकल
20 आणि मेकॅनिकल 50 अशा 120 सीट्स व्हॅकंट आहेत आणि ह्याचा चॉईस कोड आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आहे SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च. हे देखील ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 3 सीट्स व्हॅकंट आहेत. CSE विथ AIML 5 सीट्स, CSE with Data Science 42, Electronics and Telecommunication Engineering 28, Electrical 15, Mechanical 14, Information Technology 55 सीट्स. कॉलेजचा कोड आहे 4137. टोटल 7 ब्रांच मध्ये वॅकन्सी आहे. प्रत्येक ब्रांचचा चॉईस कोड आपण या ठिकाणी बघू शकता. तर अशा 162 सीट्स या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया, JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. कॉलेजचा कोड आहे 4138. हे देखील ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 63 सीट्स आहेत. IT मध्ये 53 सीट्स व्हॅकंट आहेत. CSE विथ डेटा सायन्स 90 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रिकलच्या 8 सीट व्हॅकंट आहेत. AI मध्ये 77 सीट्स व्हॅकंट आहेत. ENTC मध्ये 16 सीट्स, मेकॅनिकल मध्ये 10, सिव्हिल मध्ये 10 आणि CSE विथ सायबर सिक्युरिटी यामध्ये 73 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा 9 ब्रांचेस मध्ये टोटल 400 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. प्रत्येक ब्रांचचा चॉईस कोड आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आहे झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कॉलेजचा कोड आहे 4139 आणि हे देखील ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये पहिली ब्रांच आहे CSE. याचे 66 सीट्स व्हॅकंट आहेत. CSE विथ AI 88 सीट्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 31, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 31 सीट्स, इलेक्ट्रिकल 31 सीट्स, मेकॅनिकल 31, CSE विथ AIDS 55 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा ह्या 7 ब्रांचेस मध्ये टोटल 333 सीट्स व्हॅकंट आहेत. प्रत्येक ब्रांचचा चॉईस कोड आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आहे अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तर हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. कॉलेजचा कोड 4172 आहे आणि ह्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अशा टोटल 16 सीट्स व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आहे सेंट व्हिन्सेंट पॅलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. हे कॉलेज देखील ऑटोनॉमस आहे आणि ह्या कॉलेजमध्ये फर्स्ट ब्रांच आहे CSE 44 सीट्स व्हॅकंट आहेत. IT मध्ये 29 सीट्स, CSE विथ सायबर सिक्युरिटी 29 सीट्स, कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम यामध्ये 31 सीट्स व्हॅकंट आहेत. CSE विथ डेटा सायन्स 25 सीट्स, AI 20 सीट्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 29 सीट्स, इंडस्ट्रियल IoT 31 सीट्स, इलेक्ट्रिकल 31, मेकॅनिकल 29 सीट्स, सिव्हिल इंजिनिअरिंग 30 सीट्स आणि रोबोटिक्स अँड AI 30 सीट्स. तर अशा टोटल 12 ब्रांचेस आहेत ज्यामध्ये ही व्हॅकन्सी आहे. तर अशा टोटल 358 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. कॉलेजचा कोड आहे 4174 आणि प्रत्येक ब्रांचचा चॉईस कोड आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचं कॉलेज आहे प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे आणि या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स, ENTCच्या 17 सीट्स, मेकॅनिकलच्या 30 आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 52 अशा टोटल 129 सीट्स व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया विदर्भा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे कॉलेज देखील ऑटोनॉमस आहे आणि यामध्ये पहिली ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 30 सीट्स व्हॅकंट आहेत. CSE विथ AIML 25 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स 25 सीट्स, ENTCच्या 25 सीट्स, मेकॅनिकल 25 सीट्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 25 सीट्स अशा टोटल 6 ब्रांच मध्ये 155 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं नागपूरमध्ये हे 10 मायनॉरिटी कॉलेज आहेत ज्यामध्ये 1755 सीट्स व्हॅकंट आहेत. मायनॉरिटीचे स्टुडंट कमी असल्यामुळे फर्स्ट राऊंड मध्ये मायनॉरिटीच्या ज्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत, आता सेकंड राऊंड मध्ये ह्या मायनॉरिटीच्या सीट इतर सर्व विद्यार्थ्यांना खुल्या होणार आहेत. आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झाली नसेल तर या कॉलेजचा ऑप्शन आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये नक्की टाका. ज्या मुलांना फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेली आहे, आपल्याला जे काही कॉलेज किंवा ब्रांच मिळालेली आहे त्यापेक्षा हे कॉलेज किंवा यातली ब्रांच चांगली आहे असं वाटत असेल तर हे कॉलेज आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये ॲड करू शकता. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.